ऑफिस नाही, मी सर्व्हिस करते. नमस्कार, मी केतन नरोत्तम कोपारकर, 10वी तुकडी ब. 10वी तुकडी ब म्हणजे आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करतो. त्याआधी मी 2 वर्ष चायनामध्ये होतो. तिथे पण त्या कंपनीत काम करतो. सर्व शिक्षकांना मला नमस्कार. मी विवेक उर्फी 10वी ब. माझा रोल नंबर होता 28. आता मी केमिकल इंजिनियर आहे. राईट नाव वर्किंग विथ राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर प्रोडक्ट मॅनेजर. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. मी प्रवीण म्हात्रे, 10वी मध्ये होतो. आता मी वकील व्यवसायात आहे. ठाणे कोर्टामध्ये वकिली करतो. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. मी प्रशांत बाळकृष्ण म्हात्रे, 10वी क, रोल नंबर 14. आणि आता मी पुण्यात राहतो आणि माइंडट्रस्ट इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून लॉजिस्टिक डिपार्टमेंटमध्ये काम करतो. सर्व शिक्षकांना आणि मित्रमंडळींना नमस्कार. मी विनायक माकन पेटे, 10वी क, सध्या ठाण्यात आहे आणि JP मॉर्गन चेस बँक इथे काम करतो. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. मी गिरीश चंद्रकांत पोपळे. मी डिप्लोमा इन टॅक्स मॅनेजमेंट केलं आणि ग्रॅज्युएशन माझं कॉमर्समध्ये झालं. मी सिमेन्समध्ये ह्याच्यामध्ये कमर्शियलमध्ये कामाला. नमस्कार सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. मी मनोहर शिंदे, डिफेन्समध्ये होतो. 20 वर्ष भारतीय सेनेमध्ये मी काम केलं. आता नमस्कार, माझं नाव उदय चंद्रकांत पाटील. मी डिप्लोमा मेडिकलमध्ये केलं आहे. मी मुकुंदला हँडमध्ये जॉब करतो. मी जायला ठाण्याला आहे. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. मी प्रदीप अर्चंद कुठे, 10वी क मध्ये होतो आणि आता ॲक्वागार्ड वॉटर प्युरिफायरचं सर्व्हिस इंजिनियर आहे. नमस्कार, माझं नाव शशिकांत सदाराम दळवी. मी राहायला नौपाड्यामध्येच आहे, ठाण्यामध्ये. आणि माझा स्वतःचा ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचा बिझनेस आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विनेश आहे, 10वी क मध्ये होते आणि आता कंपनीत नमस्कार, मी अमर केतकर. कसा मी इलेक्ट्रॉनिक्स झालो आणि आता सध्या कॅपजेमिनीत आहे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आणि काही वर्ष न्यूयॉर्कला आहे. सध्या बोस्टन आहे. थँक्यू. नमस्कार, सतेज पडवळ, 10वी ब, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. मी सिमेंट्समध्ये सर्व्हिसला आहे. सगळ्यांना नमस्कार. सर्वेश वडील माझं नाव आहे. मी BSc केमिस्ट्री केलेलं आहे. आणि मी आता कन्स्ट्रक्शन आणि एजंटी कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे आणि मल्टिपल बिझनेसेस आहेत माझे वेगवेगळे. आणि स्पेशली आता मुली पण माझी चालू आहे. 6वी लोक नमस्कार, स्वप्नील गोखले. व्यवसायाने इंटरनॅशनल रिक्रुटमेंट आणि कॉन्ट्रॅक्टिंग गेली 20 वर्ष करतोय. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग हा जरी व्यवसाय असला तरी जगातल्या सर्वात नामांकित IT कंपनी, ऑटोमेशन कंपन्यांना
रिक्रुटमेंट आणि परमनंट स्टाफिंगचं काम आहे. आणि जगभर प्रवास हा एक छंद असला तरी सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर कनेक्शन आहे. धन्यवाद. हॅलो नमस्कार, मी संजय राऊत 10वी प. मी एका शोरूममध्ये परचेस मॅनेजर आहे आणि प्लस माझा स्वतःचा एक छोटासा व्यवसाय पण आहे. नमस्कार. सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. माझं नाव संजीव साखर 10वी प. मी 10वी नंतर काही नाही केलं, पण मी आता सर्व्हिस मॅनेजर वेगवेगळ्या फर्ममध्ये काम करतो. आवाज येतो ना? माझं नाव फडणवीस देशमुख. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो, फायनान्समध्ये आहे. माझी डिग्री होती 10वी क. माझं नाव आशिष प्रकाश. 10वी क. मी MCA केलं आहे आणि मी स्टार टीव्हीमध्ये कामाला आहे. नमस्कार शिक्षकांना थोडा डिमांड हॅलो नमस्कार शांतरा. मी निखिल ठाणेकर 10वी ब. राहायला ठाण्यातच आहे. मी BA ग्रॅज्युएट झालो, त्याच्यानंतर वेब डिझायनिंग वगैरे कोर्सेस केले, पण अनफॉर्च्युनेटली मी कम्प्युटर फील्डमधून डायरेक्ट LIC झालो आणि आज LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करतो, कल्याण ब्रांच. नमस्कार, माझं नाव गीत नाईक. शाळा आणि कॉलेजमध्ये कमी रमलो, पण आउटडोअरमध्ये जास्त रमलो आणि आता मुलांना आणि कंपन्यांमधल्या एम्प्लॉईजना बाहेर घेऊन जाऊन त्यांना काही एक्सपिरियन्शियल एज्युकेशन या फील्डमध्ये मी काम करतो. धन्यवाद. हॅलो, संतोष तुकाराम पिंगळे, डिप्लोमा इन केमिकल, पेट्रोकेमिकल आणि इंडस्ट्रियल सेफ्टी. सध्या मी भारत पेट्रोलियम इथे कामाला आहे. आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं वाटतं की तिकडे शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार समिती आहे, त्याचा मी सरचिटणीस आहे. आणि गेल्या 10 वर्षात 350 मराठी मुलांची भरती आम्ही त्या ऑइल कंपनीत केली. धन्यवाद. त्याच्यामध्ये ओळख झालेली आहे. कोणी राहिलं असेल तर नक्की या. कोण राहिलंय का? तर ओळख सत्र जे हवं होतं ते झालेलं आहे. आणि आम्ही ज्याची आधी आतुरतेने वाट बघत होतो मधली सुट्टी कधी होईल, ती आता वेळ तुमची आली वयोमानानुसार. कारण 1 वाजता आपल्याला जेवायचं आहे, त्याच्यामुळे जे आहे मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचं मनोगत आणि आम्हाला थोडंसं सांगावं. धन्यवाद सर. वैशाली तळवे. मी वैशाली तळवे 10वी ब. अमेरिकेमध्ये असते आणि सध्या हाऊसवाईफ. झाले ना? ओके, गुड. मी प्रशांत टोपले 10वी ब. आणि सध्या मी कतारला असतो, जॉब कतारला आहे. माझ्या सगळ्याकडून माझा नमस्कार प्रवासीकडे. आवाज येतोय ना? धन्यवाद. थँक्यू. सगळं वातावरण, तुमचे उत्साही आनंदी चेहरे, क्षणभर वाटलं 10वीच्या वर्गात आलोय. चेहरे फार फरक नाही चेहऱ्यात पडलाय, पण तुमच्यात खूप फरक पडलाय आणि नॅचरलच आहे. कारण मध्ये 25 वर्ष गेलेली आहेत, तुमची वय वाढली आहे, मॅच्युरिटी वाढलेली आहे आणि एवढ्या वर्षामध्ये सगळे अनुभव घेऊन
तुम्ही तुमचं ज्ञानही वाढवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्याचा त्या फायदा घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या तऱ्हेने घडवलेलं आहे. आज मला इथे तुम्हाला 2 गोष्टींसाठी धन्यवाद द्यायचे. पहिली गोष्ट म्हणजे 25 वर्षानंतर जे आपल्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत त्यांचे नंबर शोधून काढणं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, फॉलोअप करणं, सारख्या मीटिंग्स घेणं खूप मेहनतीचं आणि वेळ देण्याचं काम आहे. आणि जे हल्ली आपल्याला समाजामध्ये खरोखरच सगळ्यांमध्ये कमी दिसतं की ते दुसऱ्यासाठी वेळ द्यायला लोक तयार नसतात, ते तुम्ही काम अतिशय उत्तम तऱ्हेने केलंय. अर्थात जिथे प्रेम आणि आवड आहे तिथे हे होणारच. कुठल्याही दुसऱ्या याच्यासाठी धन्यवाद द्यायचा आहे तुम्हाला की आम्हाला सगळ्या शिक्षकांना तुम्ही एकत्र भेटण्याची संधी दिली आणि अतिशय अगत्याने बोलावणं करण्यापासून ते हा असा कार्यक्रम सगळा अरेंज करणं अतिशय अगत्य तुमचं त्याच्यातनं दिसून आलं. त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. कुठल्याही संस्थेची किंवा कुठल्याही नात्याची 25 वर्ष जेव्हा होतात त्याला फार महत्त्व असतं. त्या 25 वर्षाला असं म्हणतात की ए सिल्वर जुबिली इज अ टाइम टू पॉज अँड रिफ्लेक्ट ऑन द गुड डीड्स यू हॅव डन इन युअर लाईफ अँड टू रिमेंबर ईच अँड एव्हरी पर्सन हू हॅज कॉन्ट्रीब्युटेड. अगदी हेच विचार परवा इंटरनेटवर एका कवितेत मला वाचायला मिळाले आणि म्हणून ती फक्त 8 ओळींची कविता आहे, ती मी वाचून दाखवणार आहे. आणि त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या छान छान इच्छा असतील त्या पूर्ण होतील. तुम्हाला सगळ्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळेल आणि अशीच तुमची प्रगती होत राहील. 50व्या वर्षी पुन्हा भेटूया. कवितेचं नाव आहे व्हॉट टू काउंट. डोंट काउंट हाऊ मेनी इयर्स यू स्पेंट. डोंट काउंट हाऊ मेनी इयर्स यू स्पेंट. जस्ट काउंट द गुड यू हॅव डन. द टाइम्स यू हॅव लेंट अ हेल्पिंग हँड. द फ्रेंड्स यू हॅव वन. काउंट युअर डीड्स ऑफ काइंडनेस. द स्माइल्स नॉट द टीयर्स. Count all the pleasures that you have had, but never count the years. Never count the years. कन्नड में बोला 2 शब्द. 2 शब्द. हे सगळ्यांनी शांत बसा नाही तर बाई ओरडते. हा अजूनही शिक्षा होईल कारण मी आता जेव्हा आत शिरले तेव्हाच नमस्कार करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी मला आठवण करून दिली, बाई खूप मार खाल्लाय तुमच्या. शिक्षा करण्यात कदाचित तुम्ही प्रसिद्ध असेल पण त्यामागचा हेतू तुम्ही जाणून घेतला होता याबद्दल आनंद आहे. आता तुमचा उत्साह, आनंद आणि शिक्षकांच्या विषयीचा आदर पाहून खरोखरच खूप बरं वाटलं. 25 वर्षानंतर सुद्धा कडू गोड आठवणी असताना शिक्षकांना भेटावं, पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींना उजळा द्यावा आणि आम्हाला ही पुनःप्रत्ययाचा आनंद द्यावा यासाठी तुम्ही हे जे रियुनियन केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. मग अशी बोलता बोलता काही मुली असं म्हणाल्या यासाठी आम्ही 5 वर्ष जगतोय एकत्र येण्यासाठी. बरोबर आहे, एवढ्यांना एकत्र आणणं सोपं काम नाही, पण आता ते तुम्ही सहज शक्य केलेलं आहे. त्यामुळे यानंतर तुम्ही सर्वांनी असंच पुन्हा पुन्हा आम्हाला बोलावू नका, एकत्र राहा. याचं कारण आहे हल्ली आपल्या फॅमिलीज छोट्या झालेल्या आहेत आणि अडचणीला सुखदुःखाच्या कार्यक्रमात आपल्याला माणसं हवं असतात. पैसा भरपूर असतो पण माणसं मिळत नाही. तर असेच घट्ट मैत्री सांभाळून जवळ राहा आणि एकमेकांना योग्य त्या वेळी योग्य ती मदतही करा. आनंदात सहभागी व्हा, सुखदुःख वाटून घ्या आणि तुमचं हे रियुनियन असंच सातत्याने चालू राहू दे. तुम्हाला सर्वांना आम्हाला अगत्याने बोलवल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा असे केव्हा तरी भेटू. पण बाहुबली को क्यों मारा हे ऐकलंय तसं वैद्य सर गोष्ट पूर्ण करताय का? समजून शब्द. एक गोष्ट सांगा सर,
शेरूचं नक्की काय झालं ते आम्हाला अजूनही ऐकायची खूप इच्छा आहे. 25 वर्षानंतर आपण सगळ्यात परत भेटत आहोत अधिकृतरित्या. तसे आपण भेटत असतो परत एक वेळ याच्यामध्ये. 1987 साली तुम्ही छोटे सगळेजण म्हणून असताना 5वीमध्ये सगळेजण आला आणि 5वी ते 10वी पर्यंत म्हणजे 6-7 वर्षांचा आपण परस्परांच्या सहवासात होतो. तुमचं ते हसरे चेहरे अजूनसुद्धा आठवतात. नमस्ते सर, नमस्ते सर. यात उतरताना प्रत्येक वेळी इतके नमस्कार करायला लागायचे. दहा वर्षानंतर शिक्षकांचा तुमचा सहवास लावला. ते हसरे चेहरे आता पुन्हा 25 वर्षानंतर पाहताना खूप आनंद होत आहे. मी मुद्दाम लिहून आणले कारण जरा थंडी वाजते, आठवत नाही याच्यामध्ये काही. आता तुम्ही 40 वर्षांचे मोठे प्रौढ झाले आहात. या 25 वर्षांच्या काळात तुम्ही तुमचे करिअर बनवले, म्हणजे व्यक्तिमत्व विकास केला, वैवाहिक जीवनात रमला, पण शाळेला जीवनातील आनंदाला विसरला नाही. शाळेला, मित्रांना, आम्हा शिक्षकांना विसरला नाही. याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि 25 वर्षाच्या भेटी हा तुम्ही साजरा करताय त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. पुढच्या आयुष्यासाठी, सुखमय आयुष्यासाठी सर्वांना आशीर्वाद. सर, शिक्षेची परंपरा जी आहे ती जोशीबाईंनी जी सुरू ठेवली ती सरांनी, चिटणीस सरांनी जपली. त्यामुळे जोशीबाईंना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावेत. शिक्षा केले का कधी मी? शिक्षा करायची गरजच भासत नव्हती. आज इथे आल्यानंतर खूप आनंद झालाय. कारण तुम्हाला शाळा सोडून 25 वर्ष झाली आणि आम्हाला रिटायर होऊन 25 वर्ष झाली. असा एक योग आला. आणि आम्हाला प्राथमिक शिक्षकांना मुख्य म्हणजे आवर्जून बोलावल्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आता तुम्हाला लहानपणी जर का गणपतीला नमस्कार करा, मारुतीला नमस्कार करा असं नाही सांगा, पण आताच्या तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात आवश्यक असलेली एक वास्तूची प्रार्थना मी तुम्हाला देणार आहे. माझ्या पिशवीमध्ये आहे पाकिट, ते सगळ्यांना वाटायचं. तर ती तुम्ही रोज म्हणावी अशी माझी इच्छा आहे. कारण ती म्हटल्यानंतर तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होतील अशी माझी खात्री आहे. आणि ते सगळे तुमचे मनोरथ पूर्ण व्हावे अशी मी आम्हा सगळ्या शिक्षकांतर्फे शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आज तुम्ही इतक्या आग्रहाने, आनंदाने, आस्थेने, उत्साहाने हा जो कार्यक्रम करताय त्याच्यासाठी तुम्हाला अगदी माझ्या मनापासून धन्यवाद. आणि माझे तुम्हाला आशीर्वाद पण ते नुसते आशीर्वाद मी तुम्हाला देणार नाही आहे, एक छोटासा उपदेश पण करणार आहे. मुलं उपदेशाला कंटाळतात हे मला माहिती, पण तरीसुद्धा मला तुम्हाला सांगावं असं वाटतं म्हणून सांगते. माझी एक छोटीशी एक कविता आहे, माझी स्वतःची आहे. जरा शब्द काळजीपूर्वक ऐका. व्हा पेटत्या मशाली, व्हा पेटत्या मशाली, उजळून देश टाका, उजळून देश टाका, सन्मार्ग सभ्यतेचा देतो तुम्हास हाका. या मातृभूमीचे ऋण फेडायचे तुम्हाला, या भ्रष्ट संस्कृतीला रोखायचे तुम्हाला. सामर्थ्यवान सच्चे नेते तुम्ही उद्याचे, मी चिंतिते तुम्हाला आयुष्य शुभ यशाचे. तुमच्या पराक्रमाचा
गाजो नभात डंका, या श्रेष्ठ भारताची होवो सुवर्ण लंका. धन्यवाद. नलिनी जोशीबाई आणि प्राथमिकच्या बाईंनी आपल्यासाठी जो खाऊ आणलेला आहे ती प्राची केळकर आणि इथे संतोष पिंगळे वाटतोय ते त्यांनी खास आपल्यासाठी आणलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही आमच्या मुलांच्या वयाचे आहात. 40शीचा उंबरठा जो आहे त्याच्यावर उंचावून उभे आहात आणि हा उंबरठा ओलांडताना खरंच खूप काळजी घ्यावी लागते. याचं पुढचं आयुष्य जे आहे ते खूप फुलायचं, खूप नटायचं, पण त्याच्याबरोबर खूप त्यागायचं असतं. खरं तर हा उपदेश नाहीये, पण मी जो माझ्या आयुष्यामध्ये अनुभव घेतला तो फक्त आपल्या पुढे मांडणार आहे. रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेली एक अतिशय छोटीशी गोष्ट आहे. रोज आपल्या उदाहरणात मी माझ्या डाव्या हाताला बसलेल्यांची म्हणजे सतत त्यांच्या उदाहरणात येणारी ही गोष्ट आहे की कामाचा खूप व्याप असतो आणि म्हणून आई काय करते की आपलं लहान मूल असेल त्याला एक खेळणं देते आणि म्हणते रम बाबा या खेळण्यात, पण मला काम करू दे. ते मूल नवीन खेळणं असतं, रमतं, थोडा वेळ झाला रडतं, आईला वाटतं अजून काम नाही पूर्ण झालं म्हणून आई त्याला त्याच्यापेक्षा चांगलं खेळणं देते आणि काम करते. हळूहळू काम पूर्णत्वाला येत असतं आणि तिला घाई असते आपल्या मुलाशी संवाद साधण्याची आणि त्याच वेळेला ते मोठा आकांत करून रडतं आणि त्यांनी आकांत केला की आई म्हणते अरे थोडं थांब, तुला हे बघ हे कधी दिलं नव्हतं ना ते खेळणं मी तुला खेळायला देते आहे. आई ते खेळणं त्याला खेळायला देते, पण ते खेळणं आईच्या हातातलं तो भिरकावून लावतो आणि आईला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो आता आई एक रट्टा पाठीत घालते त्याच्या आणि आईला तो म्हणतो आता तू तार किंवा मला मार, पण मला फक्त तूच हवी आहे, आता मला कोणीही नको, खेळणं बिळणं मला काही नको. मित्रांनो, आयुष्यामध्ये आईच हवी ही जी त्यांनी केलेली निवड आहे तो म्हणजे आपल्या आयुष्यातला विवेक आहे. आणि आतापर्यंत ते खेळणं त्यांनी खेळलं, पण शेवटचं खेळणं त्यांनी भिरकावलं ते म्हणजे त्या खेळण्याबद्दलचं असलेलं त्याचं वैराग्य आहे आणि ते वैराग्य म्हणजे त्याची अनासक्ती आहे. जीवनामध्ये यानंतरच्या आयुष्यात तुम्हाला विवेक तर हवाच हवा बाळांनो, पण त्याबरोबर वैराग्य हवं. वैराग्य म्हणजे सगळं सोडायचं, जटा बांधायच्या असं नाहीये. अनासक्त जीवन जगायचं आहे, तरच आपण आपल्या पुढच्या पिढीशी अतिशय चांगल्या रीतीनं जमवून जीवन हे जगू शकतो. मित्रांनो, हा माझा अनुभव आहे. एकच मुलगा आहे, मी एकच सगळं आयुष्यामध्ये घेतले, एक पती, एक मुलगा, एक सून, एक नात, एक नातू. ह्या एकत्वाच्या असणाऱ्या तत्वामधून मला आवडलेलं तत्वज्ञान हे जीवनाला मला भावलं, तुम्हाला आवडेल असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. माझ्या आयुष्यातले जे काय मी चांगलं केलं असेल त्याचे लाख लाख शुभ आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना लाभो. धन्यवाद. दोन अँगल लावायचे ना. सर्वांना नमस्कार. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, शुभ आशीर्वाद. आज जवळजवळ 25-30 वर्षाचा काळ उलटून गेला. खरं तर तुम्ही मुले आम्हा शिक्षकांना ओळखता, पण आम्हाला मात्र तुम्हाला ओळखणं फारच कठीण आहे. इयत्ता 1ली ते 4थी या 4 वर्षाच्या काळात तुमचा व आमचा संबंध आला. आज तुम्ही जवळजवळ 40च्या आसपास असाल. कदाचित तुमची मुले सुद्धा शाळा कॉलेजात शिकत असतील. तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या शाखांचे पदवीधर झाला असाल. तुमच्यापैकी कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी वकील, तर कोणी प्रोफेसर असाल, तर काहींनी वेगळ्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपले उद्योग करत असतात. एकंदरीत पाहता प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बद्दल मुलांना खूपच कौतुक असते.
उदाहरणार्थ बाईंना फुले देणे, तिळगुळ देणे, वाढदिवसाला घरी बोलवणे, घरच्या सर्व गोष्टी बाईंना सांगणे वगैरे गोष्टी त्या वयात तुम्ही निरागसपणे करत असता. आम्ही शिक्षक तुम्हाला किती वेळा ओरडलो असेल, तुमच्या नाजूक हातावर पायावर 1-2 पट्ट्याही मारल्या असतील. पण खरंच ह्या साऱ्या गोष्टी मुले विसरून जातात, पण बाईंना मात्र ते विसरत नाहीत, बाईंच्यावर रागवत नाहीत. याचे प्रत्यंतर आज आलेच आहे. शिक्षकांना सगळीच मुले आवडतात, तरी सुद्धा हुशार मुले, चांगले अक्षर असणारी मुले, वर्गात शांत बसणारी मुले यांच्याबद्दल नकळत शिक्षकांचे प्रेम थोडे जास्तच असते. माझ्याबद्दल सांगायचे झाले तर वर्गात बाकावर चढून उड्या मारणारी, वर्गात पाणी सांडून घाण करणारी, मधल्या सुट्टीत अतिशय दंगा करून घामाघूम होऊन वर्गात बसणारी अशा मुलांचा मला त्यावेळी खूपच राग येत असे. पण तो तेवढ्यापुरताच असायचा. मी स्वतः मुलांना शाळेत यायला उशीर झाला किंवा सांगितल्याप्रमाणे तासाच्या वया न आणल्याबद्दल कधीच शिक्षा केली नाही. तसेच कधीही वर्गाच्या बाहेर उभे केले नाही, कारण काही मुले सकाळच्या 7च्या शाळेला फारच लांबून येत असत. घरच्या पोहोचवणाऱ्या माणसांची परिस्थिती अनुकूल असतेच असे नाही. काही पालकांना मुलांचा अभ्यास घेणे, त्यांचे कपडा लत्त्याकडे बघणे, जातीने लक्ष देणे जमत नाही. तसेच त्यांना लागणाऱ्या वस्तू वेळच्या वेळी पुरवणे शक्य नसते. अशा कारणामुळे मुलांना जबाबदार धरून शिक्षा करणे मला योग्य वाटले नसेल. तुम्ही आज येथे बोलावलेत आणि या ठिकाणी स्वतः घेऊन आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. आज इतक्या वर्षांनी तुम्हाला एकत्र पाहायला मिळाले आणि जणू काही आज आपण मोठ्या मुलांच्या शाळेत आलो की काय असे वाटले. तसा एखादा मुलगा अथवा एखादी मुलगी रस्त्यात भेटतात, खाली वाकून नमस्कार करतात, त्यावेळी खरंच आम्हाला धन्य झाल्यासारखे वाटते. वास्तविक पाहता तुमच्याकरता जो नेमून दिलेला अभ्यासक्रम होता तोच आम्ही राबवला. तुमच्यासाठी विशेष असे काही उपक्रम केले नाही. तुमच्यासाठी खूप काही करावयास हवे होते असे आज मला वाटते, कारण शिक्षकाने सतत नवीन ज्ञान मिळवून ते विद्यार्थ्यांना द्यायला हवे, पण त्या वेळेच्या परिस्थितीनुसार ते जमले नाही. याची आज कुठेतरी खंत वाटते. अर्थात आम्ही तुमचे नुकसान केले नाही, आमचे काम प्रामाणिकपणे पार पाडले. आज जे तुम्ही आहात ते आमच्या नंतर तुम्हाला लाभलेले शिक्षक, तुमचे पालक हेच खरे मार्गदर्शक आहेत आणि या सर्वांपेक्षा तुम्ही स्वतः मेहनत घेतली म्हणून तुम्ही मोठे झालात. आजचा हा दिवस खरोखरच आनंदाचा, मजेचा व कधीही न विसरण्यासारखा आहे. तुम्ही आता पालक आहात किंवा व्हाल तेव्हा तुमच्या मुलांना चांगले मार्गदर्शन करा. आई, वडील आणि गुरुजन यांचा आदर तुमच्याप्रमाणेच करायला शिकवा. आणि तुम्ही आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर आहात तरी सध्याच्या धावपळीच्या जीवनात स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या, एवढेच मी सांगते. तसेच तुमच्या पुढील सर्व गोष्टींना, तुमच्या वाटचालींना शुभेच्छा. आणि आज आठवणीने तुम्ही आम्हाला बोलवले त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. तुमच्या सुनंदा जोशीबाई. आतापर्यंतची जी मतं शिक्षकांनी व्यक्त केली ती माझी पण आहेतच, पण तरी पण काही वेगळे अनुभव आपल्याला आयुष्यामध्ये येत असतात. माझा गणित हा विषय आणि त्यामुळं मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रकारच्या शिक्षा केलेल्या आहेत आणि त्यामुळं आता मला तुम्ही जे समर्थ असे बसलेले आहात ना त्याची थोडी भीती वाटते. आता मी हे उदाहरणानेच सांगते की कसे आम्हाला अनुभव येतात किंवा मला. इतर शिक्षकांना येणार नाहीत कारण त्यांनी इतक्या शिक्षा तुम्हाला केलेल्या नाही. एकदा मला माझं काही काम होतं म्हणून बाहेर गेले. त्या घरी गेल्यानंतर माझं काम झालं, मी बाहेर पडले.
रस्त्यावर आले तर एक रिक्षा उभी होती. मी धावत पळत नाही म्हणत, पण मी ती रिक्षा पकडली आणि रिक्षेमध्ये बसले. रिक्षा लगेच चालू झाली. कुठं वगैरे काय हा प्रश्न झाला नाही. त्यांनी रिक्षा जोरात सुरू केली आणि नंतर विचारलं कुठं जायचंय. त्यानं माझ्याकडे बघितलंच नव्हतं. मी त्याला सांगितलं 5 पाखाडी यशवंत टॉवर. रिक्षा एकदम जोरात असलेली थांबली. मला क्षणभर असं वाटलं फारच जवळचं अंतर असलं की नेत नाहीत रिक्षावाले. म्हटलं उतरवणार आपल्याला आता हा. आणि मग तो उतरून चालणार तोपर्यंत हेही आठवलं की आपल्या अंगावर खरे दागिने नाही आहेत ना. अरे बापरे. आणि तो आला. तो रिक्षाच्या आतमध्ये त्यानं डोकं घुसवलं. म्हटलं अरे बापरे. आणि मग त्यानं माझ्या पायाला हात लावला, मला नमस्कार केला आणि पुन्हा तो जाऊन त्या ठिकाणी रिक्षा चालू केली. बाई तुम्ही मला ओळखलं नाहीत ना. म्हटलं खरंच नाही ओळखलं रे, उलट मला भीतीच वाटली. नंतर तो म्हणाला, मी म्हटलं मग आता काय करतो तू सध्या. मी एवढे खूप शिकलो, खूप छान मला नोकरी आहे वगैरे. मग ही रिक्षा कशी काय. तर म्हणे मला ड्रायव्हिंग खूप छान आवडतं आणि 4 व्हीलर घेऊन जर हिंडायचं तर खर्च जास्त येतो, म्हणून मी 3 व्हीलर घेतले आणि रोज सर्व्हिसवरून आल्यानंतर मी रोज 2 तास ड्रायव्हिंग करतो. माझंही समाधान होतं ड्रायव्हिंगचं आणि घराला मदतही होते. मी म्हटलं छान आहे तुझं अगदी. पण मी त्याला आधीच पत्ता सांगितला होता, मला यशवंत टॉवर आणि गुरुकुलमध्ये जायचंय. तर थोड्या वेळानं मी म्हटलं की मी काही तुला शिक्षा वगैरे केली आहे का, हात वर कर, काही पुन्हा संग्रह कर, पालकांना बोलाव, उठा बशा काढ वगैरे वगैरे. तर तो म्हणाला अहो एकदाच काय किती वेळा. आली का पंचायत आता. मी पण डोक्याला हात लावला. मी म्हटलं मला यशवंत टॉवर गुरुकुलमध्ये जायचं आहे. बाई आता मला एकदा सांगून समजतं हो का. पण गंमत म्हणजे अरे आता तुला मी केलेल्या शिक्षा आठवल्यात, त्यामुळं मला अशी आता भीती वाटते की तुम्हाला मखमली तलाव, कोकण नंबर 2, बागळे इस्टेट इकडे कुठेतरी नेऊन सोडलं आणि मला तू सोडशील आणि लांब जाऊन उभा राहशील आणि म्हणशील बाई आता कुठे रिक्षा मिळणार आहे आणि हसत माझी मजा बघशील, अशी मला तुमची भीती वाटत असते. दुसरा एक गमतीचा प्रसंग सांगते. माझ्या मुलाचं लग्न ठरलं. आदित्यचं नाव. त्याची जी पत्नी आहे ती इथली सरस्वती सेकंडरी मधली होती. तिनं अर्थातच आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सांगितलं की माझं लग्न ठरले. तिचा एक मित्र हा बेडेकर मधला होता आणि मग त्यानं ती 2 जण भेटली आणि सांगितलं की कुणाशी ठरले, नाव काय. अजित गुहार म्हटल्यानंतर त्यांना असं बापरे असं केलं. बापरे करत आता हे मला नंतर 10-15 वर्षानंतर कळलेली हकीकत आहे. तेव्हा लगेचच नाही कळली पण नंतर. तर बापरे म्हणलं. मग हिनं विचारलं की काय झालं. नाही म्हणे अरे अगं तुला मी सांगतो त्या बाई एवढ्या कडक आहेत बापरे की 10वीतल्या एका मुलाच्या थोबाडीत त्यांनी माझ्यासमोर दिली आणि मीच घाबरलो. अरे बापरे. म्हणजे मग नंतर अर्थातच त्या दोघांचं लग्न झालं. तिनं काही हे मनावर घेतलं नसावं आणि लग्न 10-15 वर्षानंतर असा शाळेचा कधीतरी घरात विषय निघाला आणि मग तिनं मला विचारलं की आता तुम्ही भरपूर शिक्षा वगैरे करायचं होता. मी म्हटलं गणितासारखा विषय तो आणायला किंवा शिकवायला किंवा समजायला अवघडच असतो, शिक्षा कराव्याच लागतात आणि 10वीतल्या मुलाला का तुम्ही थोडीत नाही. म्हणजे मी म्हटलं मी काय 10वीला शिकवू शकत नव्हते का. तर असं नाही पण तरी तर मी म्हटलं नक्कीच ज्या अर्थी मी थोडीत मारली असेल. आपल्या शाळेचं नाव सरस म्हणजे विद्या मंदिर आहे आणि तिथं कुणी घाणेरडं बोललेलं मला अजिबात आवडतं. ज्या तोंडातून घाणेरडे शब्द बाहेर पडले त्याला मी नक्कीच मारलेलं आहे. म्हणजे त्यानं नक्कीच तसं केलेलं असेल. कारण काही गोष्टी आम्हाला शिक्षकात अजिबात चालत नाही. घाणेरडं बोलणं, घाणेरडं खाणं. तोंड हे अतिशय चांगलं याच्यासाठी आहे. एकदा मी हॉस्पिटलमध्ये होते, ॲडमिट होते आणि मला अनस्थेशिया द्यायचा होता. तर डॉक्टर म्हणाले जनरल अनस्थेशिया द्या. मी म्हटलं मी पण तुम्हाला तेच सांगणार होते की मला जनरल द्या.
त्यांना आश्चर्य वाटलं की मी का सांगणार आहे. मी म्हटलं माझा हार्ट जरा नाजूक आहे. तर मग ते म्हणाले बरं. आणि मग नंतर ते म्हणाले अहो तुमची विद्यार्थिनीच तुमची हे आहे अनस्थेशिया आहे. मी म्हटलं आता मी डोक्याला हात बसते तर डॉक्टर म्हणाले का हो ती तर अगदी खूप हुशार आहे. म्हटलं ती हुशार असणारच कारण ती माझी विद्यार्थिनी. ऑपरेशन अतिशय सुंदर झालं. पण मला ती अशी भीती वाटते की अरे आपण याला काही शिक्षा केली आहे का त्यावेळेस. आणि मग मला असं वाटतं आपण एखादा लेखच लिहावा. ऐतीच सापडली मी तुमच्या तावडीत. धन्यवाद. नमस्कार. सगळे माझे भूतपूर्व सहयोगी शिक्षक, मुख्याध्यापक आणि आपकी फरमाइश को मैं कबूल करता हूँ और इसके बाद इसमें मैं क्या देता हूँ. मेरे भूतपूर्व सहयोगी अध्यापक और आप जो 25 साल पहले जो हमारे विद्यार्थी थे, आप हमें नहीं भूले. हम शायद भूले होंगे तो माफ़ कीजिए, क्योंकि इतना लंबा समय गुजर गया है और आपकी यादगार तो वैसे फ्रेश यानी 40 ईयर्स यानी कोई ज़्यादा उम्र नहीं है. अभी मैं मानता हूँ कि शायद कानड़े मैडम ने ऐसा उल्लेख किया था आपका कि आप प्राउड हो गए हैं. तो मैं देखने लगा कि कौन प्राउड दिखता है, मगर वैसा कोई नहीं दिखाई दिया. सब ऐसे जोशीले दिखाई दिए. और जो परिचय या कुछ छात्र छात्राओं ने जो दिया, उनमें 2 लोगों ने ऐसा परिचय दिया जिनका नाम जोशी ही था और उन्होंने कहा हमने जोशी से ही शादी की है. तो ये जोशी है ना, ये प्रातिनिधिक है, मगर आप कितने जोशीले हैं इसका मुझे पता चला. तो इससे मुझे काफ़ी तसल्ली हो गई और आप ऐसे ही हंसते खिलते रहिए. एक दूसरा पहलू ये है, अभी जैसे मैंने आपसे कहा कि प्राउड के बारे में जो बात की वो छोड़ दीजिए, मगर भले उन्होंने जो कहा वो शायद गलत नहीं होगा. आप प्राउड जरूर है, मगर मुझे पता चला कि भले प्राउड होते हुए भी आप में कतई प्राउडी नहीं है. तो इसलिए मुझे काफ़ी खुशी हुई. सबको भविष्य के लिए शुभकामनाएं और धन्यवाद. आठवण करून दिली त्याबद्दल गुजरात सर. नमस्कार सगळ्यांना. खरं सांगायचं म्हणजे तुमचा आणि माझा शाळेतून विशेष परिचय झाला नाही, कारण मी 91 जानेवारीला शाळेतून निवृत्त झालो. त्यामुळे तुमचा माझा फार मोठ्या प्रमाणात संबंध आला नाही. पण तरीसुद्धा तुम्ही ज्या गोष्टी आम्हाला आत्ता दाखवल्या त्या खरंच अगदी कौतुकास्पद आहेत. आमचं असं भव्य स्वागत आयुष्यात कोणी कधीही केलं नाही. व्याही असताना सुद्धा सुद्धा आमचं असं स्वागत केलं नाही. त्याबद्दल फार 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 धन्यवाद. दुसरं एक सांगायचं म्हणजे तुम्ही आपल्या शाळेबद्दल जे काही आठवणी वगैरे सांगितल्या त्या खरोखरच स्तुत्य आहेत. परंतु मी काय म्हणतो की तुम्हाला जसं प्रत्येकाला आपली आई फारच आवडते. आईला कधी विसरू शकत नाही, काही अपवाद असतील. पण जशी आईची तुम्ही आठवण करता तशीच या शाळेची सुद्धा आठवण करता. का शाळेची इमारत नाही, शाळेने तुम्हाला कळत न कळत दिलेलं ज्ञान संस्कार आणि त्याच्यातून तुम्हाला जे काही मिळालं त्याच्यामुळे आजचं तुमचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. आणि म्हणूनच
तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. कारण तुमच्या ह्या इतक्या विशाल आणि भव्य कार्यक्रमाचं अभिनंदन करायचं कोणाकडून जमलं नसेल, पण मी मात्र खास त्याचंच अभिनंदन करतो. बस. आणि असंच तुम्ही जसं म्हणताय सर म्हणाले प्रौढ झाले वगैरे वगैरे, तर प्रौढ होणे आपल्या मनावर अवलंबून असतं, शरीरावर अवलंबून असतं, पण मनावर नसतं. म्हणून तुमचं मन सदैव आनंदी, सुखी आणि व्यवस्थित राहू हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रौढ म्हटलं नाही, कारण मी अजून प्रौढ झाले नाही आहे. मला कुणाचंच की आपण सुद्धा 2 शब्द बोलावे. नाही, इथे छान आहे. आपण पण 2 शब्द बोलावे. येते ना ऐकायला? नाही, ते ठक्कर सरांनी सांगितलं तेच मला वाटलं, तर म्हणून बोलते की इतकं चांगलं स्वागत 25 दिवे ओवाळून आमच्या अंगावर गुलाबाच्या फुलांनी आम्हाला आत घेऊन असं स्वागत हे आज पहिल्यांदाच झालं. अतिशय मनापासून आवडलं. आणि डॉक्टर सरांनी सांगितलं मलाही चैन पडेल की आपण कौतुक केलं पाहिजे की इतकं स्वागत आजपर्यंत रियुनियन पुष्कळ वेळा झालेलं आहे, पण हे पहिलंच आहे. आणखी एक संस्काराची गोष्ट तुम्ही सगळी मुलं म्हणता, आणि अर्थात आम्ही नक्कीच केले तुमच्यावर आणि चांगलेच केले का आई वडील आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही शिक्षक तुमच्या संस्कारामध्ये असतो असं मला नक्की वाटतं. तर त्या संस्काराबद्दल एक अनुभव विद्यार्थ्याचा, आपल्या पेडेकर विद्या मंदिरचा विद्यार्थी, आणि तसेच तुम्ही आहात हे मला पटलं म्हणून बोलते. गोखले रोडहून आतमध्ये स्टेट बँकेकडे यायचा रस्ता आहे, माहिती असेल बहुतेक सगळ्यांना. त्या गल्लीमध्ये दिवे असतातच असं नाही. आपल्या त्या एके जोशीच्या मॅडम तिथे आतले राहतात पा, तिथून आतमधून येत असताना दिवे नाही, संध्याकाळची वेळ 6:45-7 असे वाजलेले आणि निर्मनुष्य. संध्याकाळी तिथे कोणी नव्हतं आणि शाळेतली मुलं पण म्हणजे खेळायला आलेली सगळी गेलेली होती. मला असं वाटलं आपल्या पाठीमागून कोणीतरी येत आहे. मी वळून बघितलं नाही, पण अधिक पदर असा घेतला व मंगळसूत्र आतमध्ये घालून हातात धरून ठेवलो. कोण येत आहे कळेना. मी जितक्या झटपट वेगाने चालायला लागले तितक्याच वेगाने तो माझ्या मागून येत होता. आणि त्या भगवती शाळेच्या इथून, भगवतीच ना, इथून पुढे आले आणि मग म्हटलं आता मागे वळून बघूया. जीवनतारा सोसायटी तेव्हा होती, पाडलेली नव्हती. आणि मागे वळून बघतं काय बाई घाबरलात, तुझ्या विद्यार्थी. अरे मग मी थांबले. असं तो पुढे आला, नमस्कार केला आणि इतक्या का धावत चाललंय, काय झालं तुम्हाला? म्हटलं काय झालं नाही, मी घाबरले हेच खरे. कारण माझ्या मागून कोणतरी येत आहे, संध्याकाळ झाली आहे, मंगळसूत्र आहेच आहे, पण शिवाय काय केलं तर काय करू मी एकटी इथे? अहो बाई, मी तुमचा विद्यार्थी आहे, तुम्ही धावत चालताय म्हणून मी पण धावत आलो. की तुम्ही काय इतक्या धावत चाललाय? तेव्हा मी घाबरल्याचं वाटलंच नाही. तेव्हा आपलं बाईंना काहीतरी होत आहे किंवा काहीतरी झालंय आणि म्हणून मी आलो. हाय, मला इतकं छान वाटलं त्या दिवशी की ज्या मुलांना आम्ही शिकवलं ती मुलं आमच्यासाठी मागोमाग येऊन आम्ही केलेल्या संस्कारांचा उपयोग करू शकतात. एक आठवण सांगते. 8वीतली मुलं, एके जोशीच्या समोर त्या मुली राहायच्या, जोशी आडला, दोघी बहिणी होत्या, दोन्ही आपल्या शाळेत होत्या. आणि त्या मुलीचे वडील माझ्या मुलाचे मित्र. 6वी परीक्षा चालू होती. शाळेचा नियम असा, बोर्डावर नावं लिहिलेली असायची की ओ बाई अमुक खोली नंबर इथे घेऊन जायचा असं प्रत्येक शिक्षकांची. मला त्या दिवशी 23 नंबर होता. मग मी 23 नंबरला माझा ॲन्सर पेपर, क्वेश्चन पेपर घेऊन गेले. 23 नंबरमध्ये त्या सगळ्या मुली 8वी अ च्या
स्कॉलरशिप मिळालेल्या अशा पुस्तकं घेऊन कोकिळ्यात उभ्या होत्या, वाचत होत्या. मी एकीला धपाटा मारला. बाकी या पोहार म्हणतात तसं मी विशेष मुलांना कधी शिक्षा केली अंगठे होऊन का असलं कधी केलं नाही, मला आठवत नाही निदान. आणि त्याला म्हटलं ही वेळ आहे का, पहिली वेळ झाली म्हणजे मुलांनी वर्गामध्ये जायचं, आपली वह्या पुस्तकं भिंतीजवळ ठेवून द्यायची आणि स्वस्त बसायचं. बाई कोणी येत नाही इतक्या लवकर पहिल्या सगळी म्हटलं असं नाही, सगळी येतात. आणि जर एखादं कोणी येत नसेल तर ते चूक आहे. तर तुम्ही जा, मी पहिली बेल होऊन गेली, सेकंड बेलपर्यंत कोणीही उभं इथे दिसता उपयोगी नाही. तिनं घरी जाऊन सांगितलं की मला आज धपाटा मिळाला. आणि 2 दिवसांनी तिचे वडील भेटले, एके दिवशी तर बाहेरच. तर हसले आणि म्हणाले बाई अभिनंदन. मला वाटलं बहुतेक आता बोलणार नाही, तर त्यांच्या मुलीला मी धपाटा दिलंय आणि ते मला म्हणणार की तुमचा काय अधिकार. तर म्हटलं कशाबद्दल अभिनंदन, मी तर काहीच नाही केलेलं, तुम्ही केलं ते योग्य केलं. ते एकनी 4 धपाटे पाडायला हवे. ते शिस्त ही पाळलीच पाहिजे. आणि मी तिला समजावलंय. आणि पुढची गोष्ट सांगते, ती CA झाल्यावर मला भेटायला माझ्या घरी आलेली होती की बाई बरोबर आहे तुम्ही केलं ते, तेव्हा तुमचा इतका राग आला का, पण तेच योग्य. तुम्हाला सर्वांना भावी आयुष्यामध्ये खूप खूप शुभेच्छा. आणि अतिशय मनापासून कार्यक्रम आवडलेले आहे. अगदी सर्व आम्हाला शिक्षकांना अगदी मनापासून त्याबद्दल काय हरकत नाही आपल्याला. सर तुमची हरकत नसेल तर अजून 2 बाई जे आहेत त्यांना मनोगत व्यक्त करून सहस्रबुद्धे सर आणि तुम्ही सर, मग नंतर आपण 1 वाजता नेहमीप्रमाणे मधली सुट्टी होईल, घंटा वाजेल, जेवायला जाऊ. पण तत्पूर्वी 2 मनोगत आणि नंतर शेवटी सगळ्यात तुमचं भाषण. नमस्कार. माझ्या सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका आणि माझ्यासमोर बसलेले सर्व माझे प्रिय विद्यार्थी, मी भंडारेबाई. मी बऱ्याच मुलांना शिक्षा केलेली आहे. आत्ता बाईंनी सांगितल्यानंतर मलाही त्या शिक्षणाची आठवण झालेली आहे. मुलांच्या आठवणीत आहे की नाही माहिती नाही आहे. सगळ्यांनी वेगवेगळ्या मुलांबद्दलच्या आठवणी वेगळ्या सांगितल्या. मी थोडंसं वेगळं बोलणार आहे माझ्या शाळेसाठी. जसं तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुम्ही शिक्षकांसाठी सगळ्यांनी एकत्र आलेले आहात, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला माझे ज्येष्ठ शिक्षक सुद्धा एकत्र भेटायला मिळाले. तुम्ही सुद्धा सर्व एकत्र आलेला आहात. आणि जेव्हा आमचं बाहेरून आतमध्ये स्वागत केलं, लेझिमच्या याच्या स्वागत केलं, तसं तेव्हा मला असं वाटलं की पूर्वीच आपला शाळेचा गणपती आता येतोय की काय, असं मला वाटलं. गणपतीच्या वेळेला आपण सर्वजण लेझिम खेळत त्या गणपतीचं स्वागत करत असू आणि अत्यानंद झाला. त्याच्याही अगोदर 15 दिवसापूर्वी वर्षा आणि ठाणेकर दोघं जण शाळेत आले. मी कळवा ब्रिजवर रिक्षातच होते, त्यावेळेला फोन आला की बाई आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. मी म्हटलं हो मी येते 10 मिनिटात. 10 मिनिटानंतर शाळेत गेल्यानंतर वर्षाला पाहिलं तर म्हटलं अरे ही तेव्हाही स्वेटर घालून, लाल चुटूक स्वेटर घातलेली असायची, तेव्हाही स्वेटर घालूनच आलेली होती. आणि हा ठाणेकर नेहमी अगदी शांत असायचा, पण आता अगदी अतिशय बोलका झालेला आहे. बरं वाटलं, खूप आनंद झाला. पण मला वेगळं बोलायचं आहे ते याच्यासाठी की तुम्ही आम्हाला एकत्र बोलावून सगळ्यांसोबत आम्हाला तुमच्या आनंदात सहभागी केल्याबद्दल खूप आनंद आहे. प्रथम हॉलच्या बाहेर आल्यानंतर मी सुनंदा जोशीनं असं म्हटलं की शाळेचा पहिला दिवस आज आठवतोय. मुलांची किलबिल खूप आपल्याला छान ऐकू येते आणि माझ्या शाळेचा पहिला दिवस सुद्धा मला त्यामुळे आठवला गेला. त्यानंतर आता सर्वच जण मोठ्या मोठ्या मुद्द्यावर आहेत, सर्वांची ओळख झालेली आहे, सर्वजण उच्च शिक्षित आहेत, त्याबद्दल आनंदानं ऊर भरून येतोच आहे. पण जशा शिक्षकांची तुम्हाला आठवण येते तशी शाळेचीही ठेवावी. आणि सध्याच्या परिस्थितीत कदाचित हे माझं बोलणं योग्य असेलही नसेलही, पण मला जे मनापासून बोलावंसं वाटतंय ते मी इथं माझ्या विद्यार्थ्यांसमोर माझी खंत बोलून दाखवते मी. कारण आत्ताच्या RTच्या नवीन शिक्षणाच्या पद्धतीनुसार सर्व विद्यार्थी इंग्रजी शाळेकडे जातात. आवश्यक आहे इंग्रजी, संगणक युग आहे, परंतु मराठी शाळेला सुद्धा कोणी विसरू नये अशी माझी इच्छा आहे. आणि मराठी शाळांसाठी माझ्या प्रिय
विद्यार्थ्यांनी काही ना काहीतरी करावं आणि आपल्या मराठी शाळा पहिल्या जशा प्राजक्ताचे सडे पडल्याप्रमाणे जसं प्रांगण भरून राहायचं फुलांनी, मुलांच्या सगळ्या हसण्या खेळण्याने, तसंच आपल्या आत्ताच्या ओसाड पडलेल्या, काही गळती झालेल्या, काही कमी ओसरत्या झालेल्या शाळांना त्यांनी हातभार लावावा आणि मराठी शाळांना त्यांनी मदत करावी असं माझी एक नम्र विनंती आहे माझ्या सर्व विद्यार्थ्यांना. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना या सिल्वर जुबलीसाठी धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, आता मित्रच म्हणायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे खरोखर स्वागत अप्रतिम. ना भूतो भविष्याची माहिती नाही, पण ना भूतो एवढी मात्र गोष्ट खरी. आणि आता बाई म्हणाल्या त्याप्रमाणे खरोखरच मला गणपतीची आठवण झाली. आणि वाजत गाजत तुम्ही इतकं सुंदर आणलं की असं कधीच कोणी आणलं नव्हतं आम्हाला. आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे आत्ता 18 तारखेला, म्हणजे अजून त्याला 1 महिना पण पूर्ण झालेला नाही आहे, मी पण बेडेकरचीच विद्यार्थिनी आणि आम्ही गेट टुगेदर केलं. आम्हाला 50 वर्ष पूर्ण झाली. तुम्ही सिल्वर जुबिली मनवली, आम्ही सुवर्ण जुबिली केली. तर त्यावेळेला आता म्हणजे मला खूप वाईट वाटतं सांगायला, ते म्हणजे असं की हा एवढा सगळा विद्यार्थ्यांचा मॉब बघितल्यानंतर आम्ही सगळ्यांना गोळा करत करत अक्षरशः फक्त 42 विद्यार्थी आमचे जमले. म्हणजे किती फरक पडत जातो बघा 25 वर्षामध्ये. आणि आमच्याकडे शिक्षक फक्त 7 आलेले होते की जे तुमच्याकडे आता 17 पेक्षा जास्त आहे. हा जो फरक आहे ना, हा फरक मला खूप जाणवला. आणि आता प्रसार माध्यम इतकी महत्त्वाची आणि इतकी महत्त्वाचं कार्य करतात की हे जे तुम्ही सगळं दाखवलं ना आम्हाला, हे आमच्या मनात सुद्धा आलं नाही हो खरोखरच. की तुम्हाला कशी आता याची प्रॅक्टिस झालेली आहे, आम्हाला त्याचं काहीच सोयर सुतक नाही असं म्हणायला पाहिजे. म्हणजे पिढी ह्या 25 वर्षामध्ये किती बदललेली आहे हे मला आता जाणवायला लागलं. आणि असेच तुम्ही प्रगती करत राहा की जे आम्ही 42 जमवली ती 42 न करता एवढी तुमची संख्या कायम राहील हा तुम्ही सतत विचार करत राहा. कारण हे मी तुम्हाला 25 वर्षांनंतरचं स्वप्न सांगते की बाईंनी आता सांगितलं तुम्हाला की तुम्ही 50 वर्षांना मी पण येणार आहे असं बाईंनी सांगितलं. आमच्या ह्याच्यामध्ये खरोखरच मला फार वाईट वाटतं की एकच शिक्षिका आलेली होती आम्हाला शिकवणाऱ्या, कुंदा बेडेकर, आणि बाकीच्या ज्या सगळ्या होत्या त्यांनी फक्त आम्हाला घरातूनच सांगितलं की नाही हो मला नाही येता येते. कारण सगळेजण 80च्या वर झालेले होते. आणि कदाचित 25 वर्षांनंतर हीच परिस्थिती आमच्यावरती असणार आहे. तर असं न होता तुम्ही खरोखरच छान राहा, व्यवस्थित सगळं करा. तुम्ही खूप छान स्वागत केलं आमचं आणि आम्ही खरोखरच तुम्हाला कधीही विसरणार नाही. मी तुम्हाला फार कमी शिकवायला होते, परंतु आत्ता मात्र तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद. अशा पद्धतीने बसली होती आणि 1 दिवसाची शाळा भरली होती. अशी शाळा तुम्हाला भरवता आली तर बघा, मी आहेत, आपणही त्यात सहभागी होऊ आणि तुमच्या पुढील संपूर्ण या वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मला पांचाळ सरांना विनंती करावीशी वाटते. आता ते उपमुख्याध्यापक आहेत. मला आठवतंय की सर तुम्ही आमच्या वेळेला पहिल्यांदा मुख्याध्यापक म्हणून झालेला होतात आणि त्यावेळेला आमच्या वर्गातले सगळे अबकड, त्यावेळेला असं काही डिस्क्रिमिनेशन असं काही नव्हतं, तर सगळ्यांचा मिळून आम्ही एक फोटो काढलेला होता आणि तो पारिजातकामध्ये आहे. तर मला आता सरांना विनंती करावीशी वाटते की ज्या वेळेला 10वीची मुलं ज्या 4 तुकडे असतात त्या सगळ्यांचा मिळून एकत्र एक फोटो काढा, तो
पारिजातकाला द्या. आणि आता तुम्हाला आता हे जाणवत असेल की आपली जी पहिली आठवण जी असते ही कायमस्वरूपी आपल्याकडे राहते. तर तो जर का पारिजातकामध्ये फोटो आला ना तर फार उत्तम होईल. तुमच्या या कार्याची नोंद मी जरूर या वर्षापासून सुरुवात केलेली आहे. यावर्षी अ, ब, क, ड ते चारही वर्गांचे वेगवेगळे फोटो काढून या वर्षी पासून माझ्या आग्रहामुळे पारिजातकमध्ये झळकत आहे. तुमच्यासाठी जरी काही योजना माझ्याकडून अशी आवर्जून सांगितलं तर त्याचाही मी उल्लेखनीय काम पारिजातकमध्ये करेन. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी जे स्वागत केलं ते खूप कौतुक मलाही वाटतंय, सर्वांना वाटतंय. तुम्ही 40च्या टप्प्यावर आहात आणि उरलेली जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काही देणं आहे, त्या समाजासाठी आपण काही करायला पाहिजे, राष्ट्रासाठी करायला पाहिजे असा विचार तुम्ही करावा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. का आपण आपल्यावर तर खूप बघतो, आपल्या आत्मकेंद्रित आपण असतो, पण ह्या पुढचं जे आयुष्य आहे ते जगताना इतरांचा विचार, मग अशी कळमकरबाईंनी सांगितलं तसं अलिप्त जीवन आणि पुढली जी वर्ष आहेत. भारतामध्ये ज्येष्ठांचं आयुष्य खूप वाढलेलं आहे. तुम्ही 40 हा गौरव, तुम्ही सगळे 80 वर पोहोचणार आणि पुढली जी वर्ष आहेत त्यासाठी आपलं आरोग्य कसं राहील आणि आरोग्याकरता काय तरतूद करता येईल याचा विचारही तुम्ही करा अशी मी तुम्हाला सगळ्या विनंती करतो. आम्हाला सर्वांना बोलावल्याबद्दल धन्यवाद. अनेक रियुनियन झाली. मी रिटायर होऊन 21 वर्ष झाली. 29 फेब्रुवारी 1996ला मी शाळेतून रिटायर झालो. त्यानंतर मी 4 वर्ष MPSC होतो. त्यानंतर 4 वर्ष भारत सरकारच्या कंपनीवर डायरेक्टर म्हणून होतो. ती 8 वर्ष आणि त्यानंतर निवृत्ती असं म्हणा. पण तरी मी माझ्या पद्धतीने कार्यरत राहिलो. मला असं वाटत नाही मी निवृत्त आहे आज. अशा दिवशी मगाशी म्हणाल्या त्या कार्यक्रमाला गेल्या महिन्यात मी 18 तारखेला उपस्थित होतो. त्या म्हणाल्या की जे 80 वर्षाचे शिक्षक होते ते आले नाहीत. मी 80 वर्षाचा नसल्यामुळे गेलो होतो. माझं वय आता ओघावघाटी आलं म्हणून सांगतो की 18 फेब्रुवारीला असं मी 80 वर्षात पदार्पण करणार आहे. आणि आता सहस्रबोधेने जसं अपील केलं तसं मला स्वतःला कायम वाटत आलं की आपण आयुष्यामध्ये परमेश्वराने आपल्याला माणसाचं आयुष्य दिलेलं आहे, माणसाचा जन्म दिला आहे. पुनर्जन्म होतो की नाही माहीत नाही आणि पुनर्जन्म झाला तो माणसाचाच होईल असंही सांगता येत नाही. 84 लक्ष योनीतून प्रवास केला जातो असं अध्यात्मात सांगितलं जातं. पण माणसाचा जन्म मिळालाय. मी असं मानतो पुढचा जन्म नसेल. हा मिळालेला जन्म आपण अतिशय आनंदात घालवायचा, प्रत्येक दिवस आनंदात घालवायचा. प्रत्येक दिवसाचा सूर्य नवा वाटला पाहिजे, प्रत्येक रात्रीचा चंद्र नवा वाटला पाहिजे आणि आपण आनंदात राहिलं पाहिजे आणि इतरांना आनंद दिला पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रत्येकाची शक्ती वेगळी असते, आनंद देण्याची पद्धत वेगळी असते. आम्ही लेखन करतो, आम्ही कथाकथन करतो, आम्ही व्याख्यानं देतो आणि त्याच्यातून आनंद देण्याचं निर्माण करतो. म्हणून या 18 फेब्रुवारीला सुद्धा आपल्या वाढदिवसाला आपण काही घेण्यापेक्षा आपण काहीतरी द्यावं म्हणून मी 33वं माझं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं प्रकाशन आहे सहयोगमध्ये. तुम्हाला आमंत्रण देतो, जमलं तर या. आज खूप बोलावंसं वाटतं, बोलण्यासारखं खूप आहे. स्वागताचं मगाशी खूप वेळा उल्लेख झाला. गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, मला सुरुवातीला असं मनात वेगवेगळे विचार येत असतात, प्रतिक्रिया येत असतात. लेखक असल्यामुळे आणखी
मन संवेदनशील अधिक असू शकतं जास्त असं म्हणूया. आम्हाला आल्यानंतर खूप छानपैकी तो उपमा वगैरे दिला, अतिशय लुसलुशीत होता तो. म्हणजे मला असं वाटलं, माझ्या मनात आलं की सगळे वयस्कर शिक्षक आहेत, प्राथमिक शाळेचे शिक्षकांना तुम्ही बोलवले. बहुतेक शिक्षकांची आता होड्या झालेल्या आहेत चालताना. वय वाढू द्या, वय वाढतं निसर्गात. जसं केस पिकतात माणसाचे तसं निसर्गाप्रमाणे वय वाढतं. मनाचं वय वाढू द्यायचं नाही, मन तरुणच ठेवायचं. हे सर्वात महत्त्वाचं. आपण तरुण आहे, वयाचा असा नाही विचार करायचा. आपण म्हातारा झालोय, आपण वयस्कर झालोय असं मानायचंच नसतं. ताजं राहायचं, टवटवीत राहायचं, प्रत्येक सुंदर गोष्टीचा आनंद घ्यायचा. म्हणून मला असं वाटलं की उपमा खात असताना मला असं वाटलं की तुमच्या मनात असं आलं असावं की सरांचे बहुधा दातबीत बसवलेले असतील किंवा दातही नसतील, तेव्हा मऊ काहीतरी द्यावं. नंतर थोड्या वेळाने आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही बाहेर जाऊन उभे राहा. पहिल्या बघत त्याला, अरे आम्ही वर्गातनं मुलांना बाहेर काढायचो, आज सगळ्या शिक्षकांनाच बाहेर काढलेलं आहे. काय बाबा, काही शिक्षा वगैरे करतात का काय मुलं? तर छान वाटलं, बाहेर वर्गाच्या बाहेर उभं राहिल्यासारखं वाटलं. बघायची उल्लेख केला की किती सुंदर ज्योतीनी असं आम्हाला ओवाळलं वगैरे. आता ह्या शिक्षकांपैकी अनेकांना अनुभव नाही आहे तो, पण माझ्या सुदैवाने मला असं अनेक ठिकाणी मी व्याख्यानाला जातो, शाळेत जातो, कार्यक्रमाला जातो, लेझिमचा, दिव्यांचा असा अनुभव आहे. पण तरी सुद्धा हे तुमचं रियुनियन मला अतिशय युनिक वाटलं. आणि सगळं त्याचं जे आयोजन आहे ना, अतिशय रेखीव, आखीव आणि विचारपूर्वक खूप दिवस परिश्रम घेऊन असं तुम्ही केलेलं आहे. खूप रियुनियन्स पाहिली, पण खरोखर हे माझ्या दृष्टीने आतापर्यंत झालेल्या सर्व रियुनियन मधलं एकमेव अशा प्रकारचं सुंदर. तुम्हाला धन्यवाद देतो मी, कौतुक करतो तुमचं मनापासून. सगळ्या ह्याच्यात तुमची आत्मीयता आहे, औपचारिकता कुठेही नव्हती. माझ्याकडे ती वर्षा गोखले, निखिल ठाणेकर, गीता सावंत इतक्या अगत्याने प्रेमाने आले घरी आमंत्रण द्यायला. बसले, म्हणले सर, शाळेच्या 7 वर्षाच्या आयुष्यात आम्ही कधीही तुमच्यासमोर उभे सुद्धा राहिलो नाही, आज तुमच्या घरी येऊन आम्ही बसतोय. इतक्या प्रेमाने इतक्याने बोलले. खरंच आम्हाला विद्यार्थी आले ना, विशेषतः निवृत्त झाल्यानंतर शिक्षकाला विद्यार्थ्याला भेटावं असं वाटतं. विद्यार्थी भेटत ते, पण विद्यार्थी आपल्या घरी आले, भेटले, रस्त्यात भेटले. माझा अनुभव असा आहे, मागाशी गोहाडबाईंनी सांगितलं तर माझे खूपच अनुभव आहे. मी बोलत राहिलो तर पाठ होईल, पण मी 5-7 मिनिटात थांबणार आहे, कारण माझ्या घरी पण पाहुणे आलेले आहेत खूप. पण बोलावं असंही खूप वाटतंय. तर विद्यार्थी इतके भेटतात, इतक्या ठिकाणी भेटतात. रिक्षावाल्यांचे माझे अनुभव फार वेगळे ह्यांच्यापेक्षा, कारण माझ्या अंगावर दागिने वगैरे नसतातच. किंवा विद्यार्थी मला कुठेतरी सोडेल असंच असतं. पण विद्यार्थी, काही पालकही रिक्षावाले ठाण्यामध्ये आहेत. परवाच एक विद्यार्थी होता आणि सर कुठे जायचंय तुम्हाला? तो मी म्हटलं, अरे मला घरी जायचंय. ठीक आहे म्हणलं. त्याला माझं घर सुद्धा माहिती आहे की मी हिरानंद आणि मेडोजमध्ये राहतो, हेही त्याला माहिती आहे. तर म्हटलं तू कुठे चाललो होता? सर म्हणे मी घरी चाललो होतो, रिक्षा बंद करणार होतो, पण तुम्हाला पाहिलं आणि मी गोखले रोडवर होतो. संध्याकाळी 6 नंतर रिक्षा मिळणं गोखले रोडवर फार कठीण होतं, पण त्यांनी मला रिक्षा कुठे नेलं तिथून. 20-25 मिनिटाचा आमचा प्रवास आहे आणि संध्याकाळी आजच्या काळामध्ये हिरानंदाने मिळवलं जाणं फार अवघड असतं, रिक्षा तयार नसतात यायला. त्यांनी नेलं. तर सर म्हणल्याबरोबर मला असं वाटलं मला ओळखणार आहे, म्हणजे आपल्या शाळेशी संबंधित आहे किंवा आज्ञा काही काढला मी. तो म्हणलं सर मी तुमचा विद्यार्थी आहे. म्हटलं मग तू रिक्षा का चालवतो, शिकलास का नाही? मग त्याने त्याची कारणं सांगितली, ती फार वेगळी आहेत. विद्यार्थी कसे कुठे भेटतील सांगता येते. एक किस्सा सांगावा असं वाटतंय मला. 66ची बॅच ही, परवाचीच 18चीच जोशीबाई, ही पण आपली विद्यार्थिनीच आहे, आशा जोशी.
किंवा आमची ही कुठे गेली मंगला देव केळकर जी मुख्याध्यापिका होती ती पण माझी विद्यार्थिनीच आहे. मगाचपासून माझ्या डोळ्यासमोर किंवा असे विद्यार्थी पाहिल्यावर काय येतं पहिले की तुम्ही युनिफॉर्ममध्ये समोर बसलेल्या वर्गामध्ये तेव्हा कसे होतात, आता कसे तुमचे फरक पडलाय, किती भूगोल बदललाय तुमच्या शरीरात. मी तर मॅच करायचा प्रयत्न करत असतो. मंगलच्या बाबतीत सुद्धा असं होतं, मला ती स्कर्ट मधलीच दिसते आणि मग आताची वेगळी दिसते. तर तुम्हाला सांगतोय कसे किस्से असतात की 66ची बॅच होते, मी गेलो असंच तुम्ही जसं मगाशी नमस्कार केला ना, खूप भरून येतो. तुम्ही वाकून नमस्कार केलं कारण बऱ्याचशा मुलीला वागता सुद्धा येत नाही हो. अशी परिस्थिती झालेली असते, पण तरी त्या बिचाऱ्या वागतात, नमस्कार करतात. तसं 5-25 मुलांनी त्या 47 पैकी मी घरात शिरल्याबरोबर नमस्कार केला. एक जण माझ्या जवळ येऊन बसला आणि मला म्हणलं सर ओळखलं का? म्हटलं नाही रे राजा, तुला कसं ते ओळखणार, त्यावेळेला कुठे तुला म्हणजे युनिफॉर्ममध्ये मी पाहिलेलं, मिशा नसतात तुम्हाला त्यावेळेला, विद्यार्थी असताना फार वेगळे असतात. तुम्हाला सांगतो म्हणजे गोष्ट लिहिण्यासारखीच आहे, मी कधीतरी मी गोष्टही लिहीन त्याची. तो बसला, मला म्हणाला सर ओळखलं नाही तुम्ही? म्हटलं नाही, मी चौगुले. मग म्हटलं काय करत होतास तू, काय करतोस? तो म्हटलं सर मी ड्रायव्हिंग शिकवत होतो, 5 वर्ष मी ठाण्यातलं ते परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूल आहे ना ते चालवत होतो. मग मला आठवलं लहानपणापासून मी ते पाहिलेलं होतं की मग तिथला जो प्रमुख होता तो त्याचा मोठा भाऊ होता, तो माझ्याशी संबंध होता, माझ्या बहिणीच्या वर्गात वगैरे होता वगैरे. तर तो मला म्हणाला सर मी ते 5 वर्ष चालवलं. म्हटलं आता काय करतोस? तो म्हणाला मी ड्रायव्हिंग करतो. ड्रायव्हिंग करतोस? म्हटलं माझ्या मनात गंमत बघा कसं असतं, मला ड्रायव्हर पाहिजे होता माझ्या गाडीसाठी. तर मला वाटलं बरं ड्रायव्हर मिळाला किंवा हा दिला ड्रायव्हर तरी मला देईल याच्या ड्रायव्हिंग स्कूल मधला. तर म्हटलं अरे तू ड्रायव्हिंग करतोस? हो म्हणला, मी ड्रायव्हिंग करतो पण माझी गाडी ड्राईव्ह करतो. दिसायला मुख्य तुम्हाला मी सांगतो, दिसायला पर्सनॅलिटी अशी होती की इतका सामान्य दिसायला, शर्टही नीटपणाचा नाही, असा चौकटीचा काळ्या जो मळकट इस्त्री नसलेला, पॅन्टही अशा प्रकारची ऑफ व्हाईट गोल थोडी रुंद, आत्ताच्या फॅशनमध्ये कुठे बसणारी नाही असा, काही पर्सनॅलिटी नाही त्याला असा. तर मला असं वाटलं हा ड्रायव्हरच असावा बरं का, ड्रायव्हिंग करतात. तर म्हटलं अरे मला ड्रायव्हरची आवश्यकता आहे असं मनातल्या मनात मी बोललो. पण म्हटलं तू ड्रायव्हिंग करतोस? हो म्हटलं माझी गाडी मी ड्राईव्ह करतोस. मग म्हटलं तू आता काय करतोस? तर म्हटलं मी निवृत्त झालो. हो, कारण तो 66च्या बॅचचा ना, 66 वर्षाचा. लक्षात घ्या 50 वर्ष झाली म्हणजे 15-16 वर्षाचा मुलगा 50 वर्षापूर्वी तो SSC झाला, म्हणजे सरळ गणित 66 वर्षाचा. म्हटलं हा तू निवृत्त झालास. कुठून निवृत्त झालास, काय म्हणून निवृत्त झाला? तो म्हणाला मी सर चर्चगेटला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे ना त्याचा प्रिन्सिपॉल म्हणून रिटायर झालो. ठाण्यात राहतो तो. पण शॉक बसला माणसाच्या बाहेरच्या पर्सनॅलिटीवर, तर कळत ते माणूस काय आहे, कोण आहे. आणि आपलाच विद्यार्थी. तुम्हाला सांगतो मला माझीच लाज वाटली की अरे मला माणूस ओळखता आला ना. आणि प्रिन्सिपल लॉ कॉलेजचं असणं म्हणजे काय याची मला पूर्ण कल्पना आहे. कारण माझा एक मित्र प्रिन्सिपॉल होता तिथे, माझा वर्गमित्र दामू पाडेगावकर म्हणून, जो आपल्या शाळेत येऊन गेला होता, जो जन्मांध होता आणि तो प्रिन्सिपॉल झाला. आणि त्या प्रिन्सिपॉलशिपची प्रेशर एवढं आलं की तो 6 महिन्यांनी हार्ट अटॅकने गेला. तो इंग्लंडला गेला होता, रामायण महाभारतावरती तो बोलायचा आणि नेहरूंकडनं त्यांनी पैसे म्हणजे स्कॉलरशिप घेतली होती. असा तो माझा वर्गमित्र होता. त्यामुळे ते लॉ कॉलेज मला जवळच होतं, मी पाहिलं होतं, अनेकदा गेलो होतो तिथे. माझा दुसरा मित्र होता बाळा आपटे म्हणून, जो उपाध्यक्ष होता भाजपचा, वारला गेल्या वर्षी, तो तिथे कॉलेजमध्ये शिकवत होता. त्यामुळे लॉ कॉलेज मला माहिती, किती मोठी पोस्ट आहे ती मला माहिती होती. आता मागाशी कोणीतरी सांगितलं मी LLM वगैरे झालेलं आहे म्हणून, वकील आहे कोणतरी आपल्या विद्यार्थी.
तू त्या लॉ कॉलेजचा विद्यार्थी तर पुढची एकच मिनिटाची गोष्ट सांगतो की शॉक म्हणजे किती शॉक बसत जातात, ते विद्यार्थी कसे शॉक देतात. मी त्याला विचारलं तो की आता आपण बरोबर जेवूया म्हटलं, जेवणाची व्यवस्था झालेली होती. तो म्हणाला की सर मी जेवणार नाही, मी जातो आता. म्हटलं काय? नाही मला माझ्या नातीला सांभाळायचंय. म्हटलं नातीला सांभाळायचं का? म्हटलं केवढ्या नाती? तो म्हटलं 3 वर्षाचे आहे. तुम्हाला दाखवतो. मोबाईल बंद त्याने फोटो दाखवले, दोन्ही सारख्या दिसत होत्या. म्हटलं काय जुळे वगैरे आहेत काय? म्हटलं हो जुळे आहेत, म्हणूनच मला काळजी आहे. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं मग त्याची आई? नाही ती नोकरी करते, माझा मुलगा नोकरी करतो. म्हटलं त्याची आजी म्हणजे तुझी बायको काय करते? तर म्हटलं ती सोलापूरला असते. म्हटलं का सोलापूरला असते? ती म्हणली सोलापूरला डिस्ट्रिक्ट जज आहे. हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं? हे जे विद्यार्थी असतात ते किती मोठे होतात, कुठे जातात, काय करतात ते सांगता येते. मी अतिशय बारकाईने आज प्रत्येक तुमचं बोलणं निवेदन भले त्या ठाणेकरनी 30 सेकंद दिली असती, 10 देतो, मला किती दिले? त्याच्यामुळे ती मला खूप उत्सुकता होती. मला तुमच्याकडनं काय हवं जर मिळालं तर. मी आशा जोशीला सांगितलं, तिने अजून केलेलं नाही ते काम. मागच्या बॅचमध्ये मी सांगितलं, प्रत्येक बॅचला सांगतो पण ते घडत नाही. तुम्ही प्रत्येकाने अशी जी रियुनियन करताना आपला फोटो, आपला मोबाईल नंबर, आपण काय करतोय हे असं थोडक्यात बायोडाटा 1-2-4 ओळीमध्ये असं प्रत्येकाचं एक बुकलेट तयार करा. आणि एकमेकामध्ये हल्ली तुम्ही व्हॉट्सअपमध्ये ते हे करता, देऊ शकता प्रत्येकाला. सगळ्यांकडे व्हॉट्सअप असतो असंही नाही, पण निदान आमच्यासारख्या शिक्षकांना तुम्ही द्या. मी तुमचा फोटो त्याच्यातून मग काय कसं करू शकतो. जसं आता मगाशी पांचाळ सरांनी सांगितलं की शाळेच्या दृष्टीने काही मदत होऊ शकेल वगैरे किंवा करावी मदत वगैरे. मदतीचा भाग वेगळा, पण निदान तुम्ही काय आहात, माझे विद्यार्थी काय झाले, कुठे गेले, काय करतात. आणि समजा एखाद्या गोष्टीसाठी मला लागली गरज, आता कोणीतरी फिजिओथेरपिस्ट आहे, तुम्हाला गरज लागली, तुम्ही सांगेन फिजिओथेरपी काय दुसऱ्या कोणाकडे तरी जायचं तर मी त्याच्याकडे जाईन, मी त्याला फी देईन. पण अरे आपल्या विद्यार्थ्याकडे जाण्यामध्ये किती आनंद आहे. डॉक्टर आहे, कोणी ऑर्थोपेडिक सर्जन असेल, कोणी हार्टचा डॉक्टर झालेला असेल, तर असा एकमेकाशी संबंध राहील. तुमचा आपापसात एकमेकाशी संबंध राहील. तुमच्या घरात एखादं कार्य निघालं तर बोलवा ना, आम्ही जरूर येऊ. सत्यनारायणाच्या ह्याला, वाढदिवसाला मुलाच्या खूप आनंद वाटेल यायला. बपूंची तर एक कथा आहे, त्याच्यामध्ये अशी रियुनियन व्हायची आणि त्या कथेमध्ये ती कथा मी सांगायचो. कथाकथक मी करतो, त्यामुळे मी ते कथाकथक सांगायचो, ती कथा सांगायचो. तर त्या कथेमध्ये अशी विद्यार्थ्यांचं रियुनियन असा विषय आहे. पण तुम्हाला तुमच्या मनातही विषय येणार नाही किंवा तो नसेल ते सांगून ठेवतो. याचा काय काय फायदा असतो की तुमची मुलं मोठी होतील, लग्नाला येतील, मग अशा वेळेला स्थळ शोधायला फार कष्ट पडणार नाही. तुम्हाला कल्पनेला आपलं माहिती होईल की याला माहिती होईल की हिची मुलगी काय करते. समजा याला मुलगा आहे, तो चांगला आहे, त्याचं लग्न करायचंय, चांगल्या ठिकाणी द्यायचंय, मग आपल्या वर्गातल्या मैत्रिणीलाच भेंट केलं तर किती चांगलं होईल. नाही का? म्हणजे ते असं हा एक विषय तो बपूच्या कथेमध्ये वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. पण कितीतरी असे फायदे, निदान मैत्री राहू शकते, आनंद घेता येतो, एकमेकाशी संबंध ठेवता येतो. आता आपण, मला तर असं वाटतं की दरवर्षी तुम्ही एकत्र यावं. इतक्या छान वातावरणामध्ये आतापर्यंत साधारणपणे शाळेत किंवा त्या स्टेज खाली सभा घेतल्या जात होत्या, रियुनियन व्हायची. 66ची रियुनियन त्या आई सभागृहात आपल्याच विद्यार्थ्याच्या हॉलमध्ये घेतली गेली. मला तर आता बेडेकर विद्या मंदिर तुम्हाला खरंच सांगायचं ना, अगदी मनातली गोष्ट. आता पारदर्शक हा शब्द फार चलनी आहे राजकारणात. पारदर्शकता म्हणून तुम्हाला सांगतो, मनातली माझा विचार सांगतो की मला शाळा आपली वाटतच नाही. बेडेकर विद्या मंदिर अंतर्बाह्य बदललेली.
इमारत बदललेली आहे आणि आतली माणसं पण बदललेली आहेत. एकही माणूस ओळखीचा वाटत नाही. आत्ता कानाडेबाईंनी त्यांना सांगितलं पांचाळला की आम्हाला बोलवा कार्यक्रमाला. 21 वर्ष रिटायर झालो मी मराठी मीडियम मधून, पण एकदाही मला गॅदरिंगला बोलवलेलं नाही. त्याच्या उलट इंग्लिश मिडियमला दरवर्षी आवर्जून बोलवतो त्यांनी स्टेजवर बसतो. पांचाळ सर लक्षात ठेव. हे जाता हे का तुम्हाला सांगू का, माणसात हे माझा मुद्दा काय आहे, बेडेकर त्यामध्ये मला बोलवतो की हा मुद्दा नाहीये. माणसातलं तुटत पण वाढतंय, आत्मीयता वाढते. इथे तुमच्या इथे त्याच्या उलट दिसतंय एकमेकाबद्दलची आपुलकी, एकमेकाबद्दलचं प्रेम. आज इंग्लंडमधून अमेरिकेमधनं काही मुलं आली ना आणि बोलतायत इथून आणि इथे सुद्धा आलेली आहेत. किती चांगली गोष्ट आहे, किती चांगली गोष्ट आहे. तेव्हा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप बोलावं असं वाटतं, थोडा जास्त वेळ मी बोललो हां. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एकमेकाला वाढदिवसाच्या प्रत्येकाची जन्मतारीख लिहून घ्या. प्रत्येकाची रोटरीमध्ये, मी रोटरीन होतो 2 वर्ष मानद सदस्य, मी लायन्स लावतो. तिथे अशी पद्धत असते की प्रत्येक सभासदाची लग्नाची तारीख आणि जन्माची तारीख, पुरुषाची आणि बायकोची, म्हणजे नवरा बायकोची दोघांची. आणि मग त्यांना ते औपचारिक असेल फार तर, पण बरं वाटतं माणसाला वाढदिवसाच्या दिवशी जर कोणी फोन केला, पत्र पाठवलं, कार्ड पाठवलं, असं तुम्ही आपापसात करा. आम्हाला पाठवा असं नाही म्हणत मी, पण निदान असं करा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला 18 तारखेचं आमंत्रण देतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी या. राम मराठ्यांचं चरित्र मी लिहिलेलं आहे आणि कर्तबगार पुरुषांवर माझ्या पत्नीने पुस्तक लिहिलेलं आहे, पुरुषोत्तम. माझं हे 33वं पुस्तक आहे, तिचं हे 27वं पुस्तक आहे. दरवर्षी आम्ही आपल्याच शाळेतली विद्यार्थिनी, माझी विद्यार्थिनी, माझी मुलगी मुगिला ही कॅन्सरने अचानक 30व्या वर्षी गेली. तिच्या स्मृतीनिमित्त आम्ही करतो हे. या निमित्ताने वर्षभर आम्ही एंगेज राहतो, चांगल्या माणसांना भेटतो, चांगल्या वातावरणात राहतो. असे तुम्ही आनंदात राहा. प्रत्येक दिवस नवा कोरा माना. आणि खूप वेदना, दुःख हे सगळं असतंच, पण आयुष्यात आनंद कसा घ्यायचा ह्याचा विचार करा. आणि त्याबरोबरच दुसऱ्याला काही आपल्या जवळचं जे शक्य असेल ते देता येईल का, समाजात आपल्याला काही देता येईल का. मग अशी ते कळमकरबाई बोलल्या, त्याग, निवृत्ती वगैरे मोठे शब्द विसरून जातो मी, पण निदान आपण एक चांगलं माणूस म्हणून काही देण्याचा प्रयत्न करूया. यशवंतराव चव्हाणांनी एक प्रश्न विचारला होता की आपण काय आहोत, आपण घेणा बँक आहोत. घेणा बँक सतत आपण घेत असतो, आपण देना बँक कधी होणार. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने काही ना काहीतरी समाजाला द्यावं असं मला वाटतं. कोणत्याही स्वरूपात प्रत्येकाची शक्ती देण्याची वेगळी असते. पैशाच्या रूपातच द्यायला पाहिजे असं नसतं. आनंद नुसता दिला, एक चांगलं वाक्य बोललं तरी चालतं, तरी बरं वाटतं. चांगला विनोद करावा, माणसांना हसवावं, आनंद द्यावा. कालचाच एक फार छान विनोद मी ऐकला आणि खूप मला बरं वाटलं. बुद्धिमत्ता असलेली, बौद्धिकता असलेली, शब्दांशी खेळ असणारी अशी काही रचना असू शकते. एका जाता जाता सांगतो मी की आणि थांबतो की आणि शेवट करतो. तर असे पोतळीभर विनोद माझ्याजवळ आहे, पण एकच मला नवीन विनोद जेव्हा ऐकायला मिळतो, नवीन वाक्य ऐकायला चांगलं मिळतं, नवीन पुस्तक वाचायला मिळतं, एखादा चांगला माणूस भेटतो, त्याचं एखाद्याचं चांगलं झालेलं ऐकायला मिळतं, तेव्हा माझा दिवस फार सुंदर जातो. कालच मला एक फार सुंदर विनोद माझ्या जावयाने मला ऐकवला, तो अमेरिकेहून आलेला आहे. तो म्हणला की बाबा तुम्हाला एक छान छान विनोद सांगतो. म्हणजे काय विनोद म्हणलं, म्हणजे एक प्रेग्नंट बाई होती. ती अशी प्रेग्नंट होती. तिच्या मित्राने तिला विचारलं, तिला त्रास होत होता, काय का कितवा महिना आहे. ती म्हणली 8वा. आणि ती अशी थोडीशी एकदम लाजली वगैरे बोलताना, चेहरा बिरा तिचा कावरा मावरा झाला, लाजली आणि म्हणली 8वा.
तो एकदम घाबरला, त्याला धसका बसला. ती म्हणली तुम्ही काय एवढे घाबरला? ते म्हणजे मी कुठे काय केलंय? केली तुम्हाला सांग. माझ्या जावयाने सासऱ्याला सांगितलेलं गेलं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मला जायची परवानगी द्या.